आलेले आहे आणि पुण्यातील जे 5 गणपती आहेत, 5 मानाचे गणपती, त्यातील हा जो गणपती आहे तो तिसरा गणपती आहे, तो आहे गुरुजी तालीम। तर ह्या गणपतीचे सुद्धा दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे। चला माझ्याबरोबर। प्रत्येक वर्षी या पुण्यामध्ये गणपती उत्सवासाठी अफाट गर्दी असते, त्याच्यामुळे ह्या गणपतीला सुद्धा अफाट गर्दी आहे। मी सुद्धा लाईन लावून इथे जाते। एक दंत दयावंत चार भुजाधारी मस्तक सिंदूर सोहे मूसे की सवारी। एक दंत दयावंत चार भुजाधारी मस्तक सिंदूर सोहे मूसे की सवारी। तर या बाप्पांची आरती सुद्धा आपण इथे करूया। चढ़े और चढ़े मेवा लड्डू तालीम मानाचा तिसरा गणपती या मंडळाचे अध्यक्ष माझ्याबरोबर आहे। त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यंदा यावर्षी काय खास आहे या गणपतीच्या मूर्तीमध्ये आणि या उत्सवामध्ये। काय सांगा? मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम आहे आणि आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम लोकांनी दोन्ही एकत्रित येऊन हा गणपती स्थापना केली म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्याचा गणपती म्हणून ओळखला जातो। तसेच पुण्याचा राजा म्हणून या गणपतीचं लौकिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात एकमेव अशी मूर्ती की जी मुशकावर आरूढ असलेला आमचा गणेश मूर्ती आणि यंदा 128 वर्ष आम्ही साजरे करतो। किती फुटाची मूर्ती आहे? ही आमची 6 फुटाची मूर्ती आहे। तर 5 मानाचा गणपती, त्यामधील हा एक गणपती जो गुरुजी तालीम हे बाप्पा आपले, त्यांचं दर्शन सुद्धा आपण घेतलेलं आहे। आणखीन काही गणपती बाप्पा आहेत, त्यांचं दर्शन मी तुम्हाला घडवून आणणार आहे।